हॅलो नमस्कार मंडळी, मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज सकाळची सुरुवात खूप छान झाली। मागील महिन्यात काही मेडिकल इश्यूमुळे व गौरी गणपतीला गावी गेल्यामुळे पूर्ण व्यायाम थांबला होता। साफसफाईचे काम पूर्ण झाल्यामुळे आजपासून मी व्यायामाला सुरुवात केली आणि एकदम फ्रेश वाटत आहे। पहिल्या दिवशी व्यायाम करताना खूप एक्साइटमेंट असते। सकाळी 7 ते 8 या 1 तासात एक्सपर्ट कोच कडून रोज वेगवेगळे एक्सरसाइज करून घेतात। आजचा एक्सरसाइज स्ट्रीटचा होता। आज गुरुवार आहे। तुम्हा सगळ्यांना स्वामीमय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। संध्याकाळी ते लवकर आले तर आम्ही मठात जाण्याचा प्रयत्न करू। खूप दिवस झाला तर मठात गेलो नाही। इथून जवळच मठ आहे। याआधी विरूचे अंगो त्याचं खाणं पिणं हे सगळं त्याचे बाबा बघत होते, त्यामुळे मी थोडं रिलॅक्स होते। परंतु आता ते ऑफिशियल कामाने मी तर थोडं बिझी असल्यामुळे त्याचे अंगोचं सगळं बघणं हे मी करत होते। परंतु आता अजून एक कामामध्ये वाढ झाली, ते म्हणजे विरूला सकाळी स्कूलमध्ये सुद्धा मला सोडावे लागतं। आधी ते विरूला स्कूलला सोडायचे व नंतर मी त्याला घरी घेऊन यायचे, परंतु आता दोन्ही टाइम माझ्यावरच आहे। ते त्यांच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे घरची सगळी जबाबदारी किंवा विरूची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे। जस्ट नवीनच यूट्यूब चॅनल चालू केल्यामुळे त्यासाठी मला भरपूर वेळ लागतोय, परंतु या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मॅनेज करत आहे। विरूच्या स्कूलमधून दररोज वेगवेगळे पदार्थ देण्याचे टाइम टेबल दिलाय। त्यानुसार आज शेवया, उपमा किंवा गोड शिरा होता, परंतु मला त्याला काही गोड किंवा असं जास्त तिखट नाही द्यायचं होतं। त्याच्यामुळे मी आज त्याच्यासाठी रव्याचे मिनी डोसे केले। एकदम सिंपल असं पीठ केलं होतं। सकाळी रव्यामध्ये थोडंसं दही मिक्स करून भिजत घातलं होतं आणि आता 1 तासानंतर असे छोटे डोसे बनवलेत। अजून एक घाणा मी गॅसवर ठेवलाय। आता हे गार झाल्यानंतर मी त्याच्या टिफिन मध्ये पॅक करून देतो। विरूला आताच मी स्कूलवरून सोडून आलोय आणि बाहेर इतकी उष्णता आहे की सतत घाम येतोय। मी सुद्धा सकाळपासून काहीच नाही खाल्लं। लहान वेगवेगळे न करता माझ्यासाठी एकच बनवलाय। असा करपूस झालेला मला खूप आवडतो, त्यामुळे मी थोडा जास्त वेळ गॅसवर ठेवला होता। गरम गरम रव्याचा डोसा खाऊन घेतोय। हा डोसा मी दह्यासोबत घेतोय। हे दही मला मम्मीने गावाकडून दिलंय, त्यामुळे ते एकदम घट्ट वाटत आहे। जे कोण हेल्दी लाईफचा खूप विचार करतो त्याच्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे। दही आणि रव्यामधून आपल्याला चांगले प्रोटीन्स भेटतात व त्यासोबत आंबवलेला पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या पोटाला थोडासा आराम देखील भेटतो। कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा 2दा आंबवलेले पदार्थ खाल्लेच पाहिजेत। जसे की आपण इडली, डोसा, आप्पे करू शकतो। मस्त। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे, त्यासोबत खूप हेल्दी सुद्धा आहे। आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊन यायचा प्लॅन केला होता सकाळी, परंतु आता 8 वाजलेत, अजूनही ते आले नसल्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागतो। हे तुम्हाला माहितच असेल, जरी स्वामींजवळ जायची तुमची इच्छा असली तरी त्यांची आज्ञा येणं खूप महत्त्वाचं आहे। असंच मी आता 2 ते 3 वेळा प्लॅन करतोय, परंतु ते लवकर येत नसल्यामुळे मला जायला जमत नाही। माझ्याकडे गाडी आहे, मी एकटी सुद्धा जाऊ शकते, परंतु हा स्वामींचा मठ लोअर परेलला आहे आणि आता संध्याकाळी तिथे इतकी गर्दी असते आणि लोक घरी जायच्या गडबडीमध्ये वाहने कशी पण वेडीवाकडे चालवतात, त्यामुळे अजून मला थोडी भीती वाटते। मोस्ट ऑफ मी दिवसभर कुठेही फिरते गाडी घेऊन, परंतु अजून रात्रीचा एकटीने प्रवास नाही केला, त्यामुळे थोडी मनात भीती आहे। आणि विरू जर सोबत असेल तर जास्तच भीती वाटते। जर आपण एकटा असेल तर कसंही बिंदास्त जाऊ शकतो। विरू सुद्धा त्याच्या फ्रेंडकडे खेळायला गेलाय, तो दररोज त्याच्याकडे खेळायला जातो। सकाळी रव्याचे मिनी डोसे बनवले होते। रव्याचा कोणताही पदार्थ खाल्ला तरी जास्त वेळ भूक नाही लागत, आपलं पोट नेहमी भरल्यासारखं वाटतं। त्यामुळे आज मी दुपारी थोडंच हरभरा डाळ मिक्स करून पालक सूप बनवलं होतं। स्टॉप जेव्हा मी एकटे असतो तेव्हा टीव्ही लावते व माझा सगळ्यात आवडीचा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आता लागलाय, तो मी बघत कपड्यांच्या घड्या घालून घेतोय। डायरेक्ट कॅमेरा सोबत बोलण्याचे धाडस केले आहे। अजून नवीन असल्यामुळे थोडीशी भीती वाटते किंवा बोलताना शब्द अडखळतात। आताच तुम्हाला बोललो होतो विरू त्याच्या मित्राकडे गेलाय, तोपर्यंत तो आलाय। कुणाकडे गेला होतास? कोण आहे शिवांश तुझा? फ्रेंड आहे। तू भरपूर वेळ जातोस ना त्याच्या घरी? बेस्ट फ्रेंड। त्याच्या बाबांसोबत कुठे गेला होतास तू? त्याचा फ्रेंड शिवांश आणि तो त्यांच्या बाबासोबत गाडीवरून फिरायला गेले होते दोघं। काय खाऊन आला? काय नाही। कुठं बंद पडली होती? हा
मग तुम्ही ढकलून आणली दोघांनी? नाही. मग ढकलली नाही तुम्ही? हा तुटलं होतं. तो बोलतो की स्टार्टरचा जो बटन असतो तो तुटला होता. हाय कर सगळ्यांना. हाय हाय हाय. हॅलो हॅलो. हाऊ आर यू? हाऊ आर यू? तुझं नाव सांग सगळ्यांना. इलेन नमिता दलक पाटील. नवीन नियमानुसार आता सगळीकडे आईचे नाव सुद्धा घालायचं असतं. त्यानुसार तो विरेन नमिता युवराज घरा असं पूर्ण नाव सांगतो. व आता नवीन एक गोष्ट शिकलाय की तो विरेन नमिता युवराज घरा नंतर पाटील सुद्धा लावतो. पाटील कुणाचं आडनाव पिलू? माझं. आणि हर्षू मामाचं आडनाव काय? पाटील. पाटील. विरू आल्यानंतर अशीच कपडे पडले. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात ठेवतो. तुला कोण आवडतं, बाबा की मम्मा? बाबा मम्मी. एक सांग. कोण? बाबा. बाबा. नाही बाबा मम्मी. बाबा मम्मी दोघे. हा बाय बाय कर. बाय. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. विरू आत्ताच बिल्डिंग मधील त्याच्या दीदीच्या वाढदिवसाला गेला होता व तिथे गेल्यानंतर त्यासनी हा केक, चॉकलेट आणि चिप्स दिलेत. तर या केक वरील जितकी क्रीम काढता येईल तेवढी मी काढून त्याला दिले. लहान मुलांना कधी शक्यतो जास्त क्रीम खायला देऊ नका. कोणाचाही बर्थडे असेल तर मी त्याला घरातच केक आणून पूर्ण क्रीम काढून फक्त मधला केक थोडासाच खाय देतो. चिप्स पण देताना पूर्ण कमी करून देतोय, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे काही खाणं आहे ते बंद होईल. तुम्ही सुद्धा लहान मुलांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना जेवढं काही अनहेल्दी गोष्टी कमी करता येतील तेवढ्या नक्की कमी करा. हाय सातू. हाय. विरू कोण तो? घातोय. सातो विरूचा बेस्ट फ्रेंड. विरू मायाकर सातू दादाची. दोघं जण खूप एकत्र खेळतात व विरू जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा मला कोणतंच टेन्शन नाही राहत. 9:30 वाजलेत परंतु अजूनही ते आले नाहीत. मी आणि विरू अजूनही जेवलो नाही, त्यांची वाट बघतोय. असं मस्तपैकी दुपारी हरभरा डाळ आणि पालकची पाने वापरून सूप केलं होतं. महत्वाचं म्हणजे तुम्ही कधी सुद्धा हे सूप घेणार असेल तर गरम असतानाच घ्या. 1 चमचा तूप वापरा, कारण हरभऱ्याची डाळ थोडी पचायला जड असते. त्यांनी येताना ऑनियन उत्तापा व पनीर चिली आणली होती. आम्ही आता तिघे पण जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.